बरोबर. नमस्कार सर्वांना. अनेक वाद्ये वाजवणारे कथा कथनकार गायक अशोक देशपांडे यांचे स्नेही कुटुंबीय निमंत्रित आणि जाणकार रसिक सभासद बंधू आणि भगिनींनो, तुमचे सहर्ष स्वागत शब्द सुमनांनी मी करते. शंखनाद करण्याची विनंती मी आरती प्रभूणे यांना करते. शंखवादनाने अवकाशात निर्माण झालेल्या ध्वनी लहरीने दुष्ट शक्तींचा नाश केलेला आहे आणि करून भोवतालचं सगळं पवित्र क्षेत्र झालेलं आहे. आणि या सुंदर अशा शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात केली ताई, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. विरंगुळाचे ऑलराऊंडर रवींद्र खानोलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी डिजिटल माध्यमातून आजचे कथाकथनकार अशोक देशपांडे यांची ओळख करून द्यावी. Welcome to our music world. The Bluetooth device is ready to pair. Bluetooth mode connected. छान दिवस आहे आजचा. आजचे उत्सव मूर्ती आहेत अशोक नीलकंठ देशपांडे आणि आजचा विषय आहे आपला कथाकथन. अशोक देशपांडेंना आपण ओळखतोच आहोत, कारण दिलासा विरंगुळाचे ते एक सभासद आहेत. पण जेव्हा अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जी ओळख होती ना, त्या आपल्या नेहमीच्या ओळखीमध्ये भर पडते. त्यांचं शिक्षण आहे BCom MCom, त्यानंतर म्हणजे शालेय शिक्षण ते MCom पर्यंत शिक्षण त्यांनी स्वग्रामी म्हणजे मार्शी जिल्हा अमरावती येथे झालेला आहे. नोकरी निमित्ताने मुंबईत वास्तव्य. 2018 मध्ये स्पेशालिटी पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधून फॅक्टरी मॅनेजर या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. विशेष आवड गाणी ऐकणे, गाणे. त्याच्यानंतर आपण सगळे जाणतात बुलबुल तरंग, कीबोर्ड, माउथ ऑर्गन, बासरी वगैरे वाजवणे. वाचन, नृत्य म्हणजे आपल्या समोर एक सगळ्यांना माहिती असलेलं म्हणजे कोळी नृत्य त्यांचं आपण बघितलेलं आहे. कथाकथन आणि मैदानी खेळाचा उल्लेख एवढ्यासाठी केलाय की त्यांनी लहानपणापासून त्यांना असलेला जो बाल अस्थमा होता त्याच्यावर मात करत मैदानी खेळ केलेले आहेत, मग ते शाळा असू दे किंवा कॉलेज असू. विशेष ओळख दिलासा विरंगुळा केंद्राचे एक हरहुन्नरी कलाकार आहेतच आणि एक तरुण कार्यकर्ता आहे. म्हणजे सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये एक तरुण कार्यकर्ता हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण आम्हाला बरेचदा शंका वाटते की ते एवढे ऍक्टिव्ह आणि एवढे राहून तेवढे तरुण दिसतात की म्हणजे स्वेच्छेने सिनियर सिटीजन झालेत का असं कधीतरी प्रश्न पडतो. आता नागपूर विद्यापीठाची 3 सर्टिफिकेट्स आहेत. हे आपल्याकडे इकडे परिचित असं सर्टिफिकेट मी कधी बघितलं नाहीये, पण शारीरिक कार्यक्षमता म्हणून 11वीला SY ला आणि TY ला ही 3 सर्टिफिकेट्स त्यांच्याकडे. त्यांच्या दृष्टीने ही खूप महत्वाची आहेत, कारण मगाशीच उल्लेख केलाय बाल अस्थमावर मात करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर 75 मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक शासन विद्यालय मुर्शी इथून मिळालेलं हे सर्टिफिकेट आहे. NCC कॅडेट प्रमाणपत्र आहे.
हा एक वेगळाच विषय आहे. अँड इव्हनिंग इन नागपूर असं इंग्लिश ड्रामा त्यांनी युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन मध्ये केलेलं आहे. आणि ही एका कॅमेरामॅनची भूमिका आहे. डावीकडे जे तेव्हा तत्कालीन जे कोणी आपल्या सिने कलावंत होते यांच्या रूपामध्ये बघा ना, केस वाढलेले आहेत, चौकटचा शर्ट आहे आणि गळ्यात तो पांढरा कॅमेरा आहे. आणि इव्हनिंग इन नागपूर या इंग्लिश ड्रामा इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन मध्ये त्यांना पारितोषिक मिळालं होतं. हे ते सर्टिफिकेट आहे, नागपूर युनिव्हर्सिटी इंटर कॉलेज ड्रामॅटिक अँड म्युझिक कॉम्पिटिशन सर्टिफिकेट. घराण्याचा न्यायदंड म्हणजे मगाशी मी त्यांचा उल्लेख केला, हरहुन्नरी आणि तरुण. तर हे तरुणपणात त्यांनी एकाच नाटकामध्ये हिरो आणि इन्स्पेक्टर अशा 2 भूमिका केल्या होत्या. पैकी ह्या एक हिरोच्या भूमिकेतला फोटो आहे, हा पण आहे हिरोच्या भूमिकेतला फोटो आणि हा आहे इन्स्पेक्टरच्या भूमिकेतला. खूप क्षमता आहे, आजही त्यांच्यात तेवढ्याच क्षमता आहे. आणि हा एक छानसं चित्र त्यांच्याकडून मिळालं. काठमांडू ट्रिप 35 वर्षापूर्वीचे अशोक. लेक लाडकी या घरची शास्त्रज्ञ डॉक्टर ऋतुजा. म्हणजे आई वडिलांना खूप अभिमान वाटावा अशी ही लेक, BSc MSc PhD, लग्नानंतर वास्तव्य आहे एम्स्टरडॅम नेदरलँड. या त्यांच्या मुलीला बघून घ्या, पुढे आपल्याला आणखी तिला भेटायचंय. लेक लाडकी या घरची शास्त्रज्ञ डॉक्टर ऋतुजा. डॉक्टर ऋतुजाने अकॅडमिक शिक्षणासोबतच भरतनाट्यम प्रशिक्षण व सर्व परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पूर्ण केल्या. टीव्हीवरील महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात तसेच झीवरील अजूनही चांद चांद रात आहे या धारावाहिक मध्ये देखील तिने काम केले आहे. अगबाई अनेकच्या 2 या चित्रपटातील एका गाण्यात ती आहे. त्याची झलक आपल्याला बघायची आहे, म्हणून म्हटलं त्यांच्या ऋतुजाला बघून ठेवा. आवाज येतोय का? नाही. येतोय. एक सेकंड. प्रेम. मी शुभांगी. लाडानं मला शुभा म्हणतात, पण लाडानं बोलवणारा असा हक्काचा माणूस मात्र मला काही अजून सापडलेला नाहीये. आणि त्यानंतर हा एक फार महत्वाचा फोटो माझ्या हाती लागलाय, ते म्हणजे माननीय श्रीधर फडके सोबत अशोक व सौ अमृता त्यांच्या सौ. खरं म्हणजे श्रीधर फडकेंचा डोंबिवलीमध्ये कार्यक्रम झाला तेव्हा अमृताताईंचा त्यांच्याशी परिचय असल्यामुळे त्यांचा फोन आला होता, माझा कार्यक्रम आहे, तुम्ही या ऐकायला. आणि तेव्हा काढलेला हा फोटो आहे. आणि या फोटो बरोबरच आपण त्यांची डिजिटल माध्यमाची ओळख इथे पुरी करून पुढची सूत्र मी अपर्णाताई चिटणीस यांच्याकडे देतो. आजचा विषय आहे कथाकथन. सादर करते आहेत अशोक निळकंठ देशपांडे. अपर्णाताई. समर्पकपणे तुम्ही डिजिटल ओळख अशोक देशपांडे यांची करून दिलेली आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. मला उमजलेले अशोक देशपांडे यांचं व्यक्तिमत्व म्हणजे शांत आणि हसतमुख.
त्यांनी शालेय जीवनामध्ये मोर्शी येथे असताना 4थी आणि 5वी त्यांनी लंगडी ते खेळत होते. नंतर 6वी 7वीत कबड्डी खेळायला लागले. 8वी 9वीत फुटबॉल खेळायचे आणि 9वी मध्ये असताना त्यांनी फुटबॉल टीमचे ते कॅप्टन होते. तालुक्यामध्ये जी फुटबॉलची जी मॅच झाली, त्या टुर्नामेंट झाली म्हणा, त्यामध्ये ते जिंकले. एवढेच नाही तर शाळेतून त्यांची स्टेट लेवलला ही निवड झालेली आहे आणि त्यांचा हा आयुष्यातील जीवनातील एक अतिशय आनंदाचा क्षण आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांच्या सरांनी त्यांना नाटकात काम करायला सांगितलं आणि पण त्यांना काय ते मान्य नव्हतं. ते म्हणाले नाही, मला काय, मी खेळात बिळात ठीक आहे, मला काय नाटकात वगैरे काम करणार नाही. पण त्यांच्या सरांनी सांगितलं की नाही, तुझे वडील या कॉलेजचे संस्थापक आहेत आणि तेव्हा तुला या नाटकात काम करावंच लागेल. म्हणजे वडिलांचं जे एक प्रेस्टिज होतं तेही त्यांना जपलेलं आहे त्यांनी आणि तेही जपायचं होतं आणि सरांचाही शब्द मान द्यायचा होता. म्हणून मग त्यांनी कॉलेजमध्ये असताना नाटकात काम केलं आणि सरांच्या आग्रहामुळे नाटकात काम केलं हे तर झालंच, पण त्यांना त्यामुळे उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिकही मिळालं आणि परत त्यांना नाटकात मध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि सांगायची गोष्ट म्हणजे हे सरांनी मगाशी उल्लेख केलाच, पण ते नाटक इंग्लिश मध्ये होतं. मी म्हंटल त्या वयात सुद्धा तुमचं एवढं इंग्लिशवर प्रभुत्व होतं का हो? कारण इंग्लिश बोलणं, वाचणं, लिहिणं सोपं आहे, पण इंग्लिश मध्ये नाटक करणं खरं खूप कठीण आहे, कारण ती आपली मातृभाषा नाहीये. त्याच्यामुळे मी हा मुद्दाम इथे उल्लेख केला. त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक अशोकराव. महत्वाचे म्हणजे एक मुंबईतील अख्खी बिल्डिंग म्हणजे सोसायटी होईल एवढा मोठा वाडा 122 वर्षापूर्वीचा अजूनही त्यांचा मोर्शी गावामध्ये आहे आणि या वाड्यात त्यांची वहिनी राहते. ते म्हणतात की इतकं तिकडे त्यांच्या भावानी म्हणा किंवा त्यांच्या वडिलांनी इतकं नाव कमवलेलं आहे की तुम्ही रिक्षेत बसलात आणि रिक्षेवाल्याला सांगितलं की देशपांडे वकिलांकडे मला नेऊन सोड, की तुम्ही बिनधास्त, तुम्हाला काहीही काळजी न करता ते आरामात टेन्शन फ्री होऊन तुम्ही ते तुम्हाला रिक्षावाला सुद्धा त्यांच्या गावात त्यांच्या घरी अशोक देशपांडेंकडे भावाकडे ते सोडतात. म्हणजे ही प्रसिद्धी असते की प्रत्येकाला माहिती आहे की त्यांचा भाऊ वकील होता आणि तो खूप मोठ्या प्रमाणात त्यांची वकिली चालत होती. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील आनंद म्हणजे असे असंख्य आयुष्यातले त्यांच्या क्षण आहेत, पण मी काही ठराविकच. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक अत्युच्च परमोच्च क्षण म्हणजे 9वीत असताना त्यांच्या मुलीला रुजुताला 100 पैकी 100 मार्क संस्कृत मध्ये मिळाले आणि हे तर त्यांना माहिती नव्हतं. पण ते ऑफिस मधून येत असताना त्यांना कळलं की त्यांच्या रुजुताला 100 पैकी 100 संस्कृत मध्ये मार्क मिळाले आणि ते म्हणतात की तो क्षण एक माझ्या आयुष्यातला परमोच्च क्षण आहे आनंदाचा. ते आणि सहज संस्कृती ही पिढी आणि ही परंपरा त्यांनी कशी चालवत आणले त्यांच्या मुलीपर्यंत बघा. राणी लक्ष्मीबाई यांच्या बरोबर पराक्रम गाजविलेल्या वंशातील देशपांडे हे एक आहेत. तर मी अशोक देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कथाकथनाला सुरुवात करा. हा, नमस्कार. नमस्कार. माझ्या कथाकथनाच्या पहिल्या कथेचं नाव मिस तुमची वैदा. ही वपू काळीची गोष्ट आहे. ही मी 1976 साली कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये सांगितली. त्याच्यानंतर आज योग आहे, बघूया कितपत जमते. मुंबईत माझ्या घराचा पत्ता सांगणं अगदी सोपं आहे. ठाकूरद्वार नाक्यावर उभं राहायचं, मेट्रोकडे तोंड करायचं आणि कंटाळा येईपर्यंत चालत राहायचं. 2दा उजव्या हात आला, 3दा डाव्या हात आला, पुन्हा थोडस सरळ. त्यानंतर लहानात लहान खोल्यांची मोठ्यात मोठी जी चाळ दिसेल
तिथे मी 6व्या मजल्यावर शेवटच्या खोलीत राहतो. ही चाळ ओळखताना अगदी सोपं आहे. कोणत्या तरी पावसाळ्यात ही बया कोसळणार, ती कोसळू नये म्हणून म्युन्सिपाल्टीने याला ठिकठिकाणी आधाराचे खांब दिले आहेत. त्या आधाराच्या खांबांची संख्या इतकी आहे की बिल्डिंगचा मूळचा खांब कुठला आणि आधाराचा कुठला याचा पत्ता लागत नाही. ह्या चाळीत मी जीव मुठीत धरून गेले अनेक वर्ष राहतो. प्रत्येक पावसाळा गेला की सुटलो असा मी सुस्कारा सोडतो. या सगळ्या आयुष्याचा मला अतिशय कंटाळा आलाय, कारण या चाळीत गेले अनेक वर्ष सनसनाटी असं काही घडलंच नाही. बरं, स्वतःची घरातली परिस्थिती सांगावी तर इकडची भिंत यावर्षी रंगवली तर पुढच्या वर्षी दुसरी भिंत, अशी एकंदर परिस्थिती. तुम्ही या अंगावरच्या कपड्यावर जाऊ नका. हे कोणाकडून आणले ते मी नंतर सांगेल म्हणण्यापेक्षा ते गृहस्थ या कार्यक्रमात हजर आहेत. ते कार्यक्रमाला उत्तम दाद पण देत आहेत, रसिकतेने ऐकतायत, पण तसं काही नाही. कार्यक्रम झाल्यावर कपडे परत करायचे. बरं, सनसनाटी असं काही घडलंच नाही म्हणता म्हणता मला मागील 2-3 वर्षाचा एक प्रसंग आठवतो. लेल्यांची कुमुद. बाईसाहेबांनी मॅट्रिकला नापास होणार म्हणून या भीतीपायी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात. थोडीशी कल्पना आली, वडिलांना कळलं, वडिलांनी डॉक्टरांना बोलावलं, डॉक्टरांनी उलटेदार औषध दिलं आणि मामला खलास. म्हणजे काही घडलं नाही. त्या दिवशी मला फार वाईट वाटलं. ही बया मरणार म्हणून मी सुट्टी घेऊन घरी बसलो. पोस्टमॉर्टम होईल, पोलीसची गाडी येईल आणि पंचनामामध्ये सगळ्यांना विचार तसाच एक प्रश्न आपल्याला पण विचारतील, तुम्ही हिला शेवटची केव्हा बघितली म्हणून. पण असं काही घडलं नाही आणि वाटून गेलं. असं जर काही घडणार नसेल तर उगाच माणसांना अशी आशा लावून ठेवू नये. म्हणूनच मला जेव्हा वैद्यरामांचं पत्र आलं तेव्हा चाईला काय प्रचंड धक्का बसला म्हणून सांगू. मला सहसा कोणाचे पत्र येत नाही, त्यामुळे साहजिकच पोस्टमनने खालच्या मुलाला विचारलं, रमाकांत लघाटे कुठे राहतात? त्या मुलाने खालून सांगितलं असतं 6व्या मजल्यावर शेवटची खोली. आय कॅन अंडरस्टँड. पण ते मुलग साहजिने वर आलं, सरळ माझ्या घरात घुसलं आणि म्हटलं, हे लघाटे. सही करून पत्र ताब्यात घेईपर्यंत त्या मुलांनी तळमजल्यावर बातमी पसरून दिली, लघाट्यांना वैद्यरामांचं पत्र आलं. फॅक्ट होती, मी गप्प बसलो. पहिल्या मजल्यावर बातमी होती, लेटर नाही, लव्ह लेटर आलेलं आहे. दुसऱ्या मजल्यावर बातमी होती, लेटर नाही, कसलं तरी रजिस्टर पार्सल आहे, हातरुमाल पाठवले आहेत. तिसऱ्या मजल्यावरच्या बाईंनी जो जोरात ओरडून सांगितलं, हो, हातरुमाल नाही, टेरिकॉटचा सूट पाठवलाय. असं क्रमाक्रमानं सगळी मंडळी टेरिकॉटचा सूट, हातरुमाल, प्रेमपत्र, पत्र बघायला माझ्या घरासमोर भल्या पहाटे हजर. आता मुंबई सारख्या ठिकाणी सकाळच्या वेळी 50-60 लोक अचानक जर उभी राहिले म्हणून तर या पायी मी गॅलरीत आलो. समोर नजर टाकली तर समोरच्या चाळीतले माणसं एकमेकांकडे बघून, नाही, सकाळी तर दात घासत उभे होते, त्यांना तसं काही वाटू नये म्हणून मी इतकंच बोललो, आय इज. मी पुन्हा घरामध्ये आलो. तुम्ही आता मला सहज विचारा की वैद्यरामांचं तुम्हाला पत्र येण्याचं कारण काय? कारण काही नाही. तिची माझी ओळख नाही, परिचय नाही, तिला मी लांबून सुद्धा बघितलं नाही. अरे प्लीज विश्वास ठेवा, माझ्या अंशाने असं बघू नका. मी हिंदी सिनेमे बघत नाही, मला पडद्यावरच्या नट्या ओळखता येत नाही. पुष्कळ वेळा नाक दिसलं की नर्गिस असं मी लहानपणी पाठ केलं होतं, तीही बिचारी गेली. त्यामुळे आता असे आहे की वाक्य मी अर्धवट सेरतो, ह्याला कारण निराळच आहे, पण खरं काय ते सांगतो. तुम्ही म्हणाल सगळ्या गोष्टी काय आभाळातून पडत नाही, त्याला जमिनीचाही काहीतरी आधार असतो. त्याप्रमाणे वैद्यरामांचं आम्हाला पत्र आहे ना, यालाही एक जमिनीचा आधार आहे. माझा एक भाऊ मेकअप खात्यात नोकरीला आहे. कोणत्या तरी सिनेमा कंपनीमध्ये, सारख्या कंपन्या बदलतो त्याच्यामुळे कोणत्या कंपनीत आहे ते काही सांगता येत नाही.
तो केव्हा तुमच्याकडे पाहुणा म्हणून आला, त्याच्याकडचं मासिक म्हणून चाळत होतो. त्या मासिकामध्ये मधल्या पानावर 10-12 नट्यांचे फोटो असे छापलेले होते. बरं, हे फोटो संपूर्ण छापावेत ना? नाही. कुठल्या तरी नटीचं नुसतंच नाक, कुठल्या तरी नटीचे डोळे, कुठल्या तरी नटीचा असा कानाचा भाग, असे निरनिराळ्या नट्यांचे वय त्या मासिकात छापलेले होते. आणि खाली अशी टीप होती की वरील अवयवावरून आपला आवडता सिने कलाकार ओळखा. आम्ही काय ओळखणार हो, पण आमचा तो भाऊ मेकअप खात्यात नोकरीला असल्यामुळे त्याला सगळेच अवयव माहित होते असं नाही, ते आकारासहित पाठ होते हो. त्याने फटाफट सांगितलं, डोळे ह्या बाईचे, कान त्या बाईचा. मी ते कोडं सोडवलं. त्याने आग्रह केला म्हणून पोस्टात टाकलं. त्या कॉम्पिटिशन मध्ये अस्मादिक पहिले आलेले होते. पत्राचं जाहीर वाचन. पत्रामध्ये 3 कलमं दिलेली. वैदारामांच्या पुढल्या सिनेमाचे पासेस देण्यात येतील. एक दिवस तिचं शूटिंग दाखवण्यात येईल. आणि सर्वात महत्वाचं कलम म्हणजे वैदारामांच्या सहवासात 12 तास मिळेल. पत्राचं जाहीर वाचन झाल्याबरोबर प्रश्नाची फैर सुरू झाली. काय लगाटे, जाणार का? तो काय सोडतोय? मी पुढचा गोंधळलेलो. बाबांनो, मी अजून काहीही विचार केला नाही. जाणार नाहीस? पण काय रे, मला एक सांग, तू सिनेमे कधी बघत नाही, नाटकाला कधी जात नाही, एवढ्या अवयावरून अख्खी नटी कशी ओळखली? अरे, तुम्ही आम्ही पडद्यावरच्या नट्या बघतो, हा त्यांना घरी जाऊन बघत असला पाहिजे. ताबडतोब ऑफिसच्या माणसाने सोडवला. कॅज्युअल लीव्हचं करता काय? इतके दिवस विचारतोय, पत्ता लागून दिला नाही. तसं काही नाही आहे. हे कोड मी मला बक्षीस कसं आलं, मला खरंच कल्पना माहित नाही हो. आणि मी जाईन की नाही असं काही अजून ठरवलं नाही. ताबडतोब बिली मोरिया जवळ आला. ए साला, तू जाते नाही काय? डिसिजन घेतला नाही काय? नाही. मग असं करणी, मी आत्ता तुला रोख 100 रुपये देते आणि लगाटे म्हणून मी जाते. बायकोने मागून शर्ट ओढला. हो म्हणा, आपण त्याचा मिल्क कुकर घेऊ. मला बायकोचा इतका संताप आला. अरे, आपण बायकांना इतकं रसिक वगैरे समजतो म्हणून कसलं काय हो? वैदारामांचा 12 तासाचा सहवास कुठे आणि मिल्क कुकर कुठे हो? 2 गोष्टीची काही तुलना तरी? का दिवसभर काही शिट्ट्या ऐकत बसायच्या घरामध्ये? बराच वेळ झाला. फिरक्या घेऊन मंडळी निघून गेली. मी घरात आलो. नंतर वैदारामांच्या घरी जायचं म्हणून तयारीला सुरुवात केली. तयारी म्हणजे काय काय करावं लागेल? मुळात बुटांची अवस्था बघवत नव्हती. सोल हिल बसवण्यात 20 रुपये गेले. पॉलिशची डबी घरी आणली. पायमोजे घेतले. हात रुमाल, ते एवढी कोलन का काय म्हणतात ना, तो परफ्यूम घेतला. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, एक पांढरा स्वच्छ गंजी फ्रॉक सुद्धा घेतला. नाही, समजा दुपारी तिथे उकडलंच, अंगातला शर्ट काढण्याची पाळी आलीच, तर आपला गंजी फ्रॉक बाहेर असायला पाहिजे ना. या मुंबईत घामाने कपडे किती लवकर पिवळे पडतात तुम्हाला कल्पना आहे. प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे म्हणून सांगितलं. त्याशिवाय आठवतील त्या गोष्टी मी घेतच होतो. असेच 3-4 दिवस गेले. संध्याकाळच्या कामावरून घरी आलो. आमचा समोरचा एवढसा टेबल 200-300 वाहिलेला. रमा, वह्या कोणाच्या आहेत? चाळीतल्या मुलांच्या. कशा करता? ती तुमची वैदा, तिची सही हवी आहे. ह्या किती आहेत? आणि तू कशालाही जबाबदारी घेतली? अगं, दिवसभर काय ती काय सह्या करत बसणार आहे का? मग काय तुमच्यावर बसणार आहे? मी पण मुद्दाम बोललो, बघू तिला काय काय जमते. पण हे एकूण घरातले हा असा सूर, खाजगी गोष्टी सांगू नये पण सगळं सांगायला सुरुवात केली. त्यामुळे हेही सांगतो, व ज्या दिवशी आमच्या घरात ते पत्र आलं आणि आमचा वैदारामांकडे जाण्याचं कल आहे हे बायकोला समजलं, त्या दिवसापासून आमची गादी गॅलरीत आहे हो. केव्हा तरी वाटून गेलं आपण विलियम मोरियाला कडून 100 रुपये घ्यावे. मिल्क कुकर तर मिल्क कुकर, पण त्याची बायको त्याचे किती हाल करतील हे पाहावं.
हो, वैद्यरामांच्या 12 तासाच्या सहवासात काही घडेल किंवा घडणारही नाही, पण त्या 12 तासासाठी जे आहे तेही जायचो. एवढा हा सगळा विचार चालू असताना दरवाजात गोडबोले उभे, इकडे या. 4 दिवस झाले तुमची धावपळ बघतोय, काय विचार केला? गोडबोले, धावपळ करतोय खरी, पण माझे खरे प्रॉब्लेम काय कुणालाच कळत नाही हो. का हो? त्या बाईकडे जायचं म्हणजे किती प्रॉब्लेम आहे. नुसतं बुटाला पॉलिश केलं म्हणजे झालं काय? कपड्याचं काय? चांगले कपडे नकोत? मला कल्पना आहे, या माझ्या बरोबर. गोडबोल्यांनी त्यांच्या लग्नाचा सूट काढला. आता कसा होणार हो? ते म्हटले आपण ट्रायल घेऊ. ट्रायल कसली घेतो? ती पॅन्ट एवढी टाईट होती जाता जात नव्हती. गोडबोले बोलले, हो ही पॅन्ट वैद्यरामांना नक्की आवडेल. कोटाचं काय? कोट नुसता स्टाईल मध्ये हातावर ठेवायचा की झालं. तुम्हाला पॅन्टवर कोट आहे हे तिला कळलं की झालं. 4 दिवस मी देखील विचार करण्यात घालवले की तुम्हाला ही सुटाची ऑफर द्यायची की नाही. पण म्हटलं शेवटी तुम्ही आपलेच आहात, काही बिघडत नाही. ताबडतोब डायक्लिनिंगला द्या, तुमचं 50 रुपयात काम होईल. घरात आल्यावर मी बायकोच्या अंगावर कपडे विरकावले. रमा, ताबडतोब या कपड्यांना ड्रायक्लिनिंग व्हायला हवं. त्यानंतर आमची हीच धावपळ. पण मला वैद्यरामांच्या घरी जायचा चान्स मिळाल्याबद्दल लोकांना केवढा उत्साह हो. पार्ट्या काय सुरू झाल्या हो. एक दोघांनी तर मला केळवण केलं. शानूक जाळला. सगळे लोक पुन्हा येऊन उभे राहिले. लगाटे, उद्या रविवार हो, मग जाणार ना? अरे का छळताय? तिचं पत्र आलं ही गोष्ट खरी आहे, पण ती बाया राहते कुठे ते माहिती नाही. कोणती बस तिकडे जाते ह्याचा कल्पना नाही. टॅक्सीला किती पैसे पडतील ह्याचा अंदाज नाही. पत्रामध्ये 12 तास सहवास लिहिले आहे, पण कुठले 12 तास हे सांगितले नाही. जाऊ द्या हो. तुम्ही जशी काळजी करता तशी वैद्यरामन सुद्धा म्हणत असेल लगाटे केव्हा येतील म्हणून. अहो हे कौतुक आहे का टोमणा हेच कळे ना हो. खरं म्हणजे लखाट्यांचा फार मोठ्या प्रमाणावर सत्कार केला पाहिजे. सत्कार म्हटल्याबरोबर मी दडपलो. ओ असला सत्कार वगैरेचा खोचटपणा काही करू नका. तेवढ्यात दुसरा आवाज, सत्कार लगाट्यांचा नाही त्यांच्या पत्नीचा करा. का? आम्हाला ही संधी मिळाली असती तर पत्र वाचून आमच्या बायकोने 6व्या मजल्यावरून ढकलून दिलं असतं. त्या माणसाकडे मी सरळ सरळ बघत म्हटलं, लखाटे, वहिनींची अशी नांदस्ती करू नका. त्या किती ज्याला आपण सोशल म्हणू, कसलं काय हो. जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत बायका सोशल असतात. तुम्हाला माहिती आहे का? बाईसाहेब गेल्या 4 दिवसापासून आमच्याशी बोलत नाही. का? त्यांना स्वप्न पडलंय तुमच्याऐवजी मीच तिच्याकडे गेलो म्हणून. सकाळी म्हणते कशी, वा छान, माझ्या देखत वैद्यरामांशी अगदी चिकटून बसला होता. कधी? स्वप्नात पाहिलं मी. बाई ग, तुला पडलेलं स्वप्न, त्यात मी तिला चिटकून बसलेलो होतो म्हणून माझ्याशी बोला. मग मला पडलेल्या स्वप्नात चिकटून बसतात, तुम्हाला पडलेल्या स्वप्नात काय करत असाल? तेवढ्यात दारावर टकटक. रमाकांत लगाटे यहाँ रहते? मी पाहिलं. अप टू डेट पोशाखातला एक गृहस्थ. मेरा नाम माणिक जी, वैद्यरामान के घर से आया हूँ. कल सुबह 6 बजे गाड़ी लेके आता हूँ. वैद्यरा माणूस. मी खाली वळकून नमस्कार केला. माणिकजींना मी तळमजल्यापर्यंत पोहोचून 6 जिल्हे चढून वर आलो तर टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत. येतोय उद्या? हो. 6 वाजता येतोय? हो. किती वाजता उठणार? दूधवाला आला म्हणजे कसं हो लगाटे, तुमचं कसं होणार आयुष्यात? दूधवाला 1 तास उशीर आला मग काय कराल? तशा सगळ्याच डिफिकल्टीज आहेत. आमच्याशी बोला मोकळेपणाने, आम्ही जर तुमच्यावर. मराठे गेले, गजराचं घड्याळ घेऊन आले. पहाटे 4चा गजर लावलाय, तुम्ही उठलात म्हणजे आम्हालाही उठवा. मराठ्यांचं पाऊल घराबाहेर पडल्याबरोबर घाटे, गजराचं घड्याळ. हो घाटे, मराठ्यांनी त्यांचं घड्याळ दिलंय मला. त्याच कसलं घड्याळ आलं? पहाटे 4चा गजर संध्याकाळी 4चा होतो. त्यांनी घड्यावर टेबल ठेवलं.
जेवण करून मी बाहेर आलो तर येईपर्यंत आमचं टेबल 15-20 गजराच्या घड्याळांनी भरलं. हो, मी कुणाकुणाचं मन दुखू. अरे पण माझं काय? रात्रभर त्या घड्याळांनी झोपून दिलं नाही हो. दर 15 मिनिटांनी कोणत्या तरी घड्याळाचा गजर व्हायचा आणि एवढंही करून पहाटे 4चा गजर एकाही घड्याळाचा झाला नाही. बाय दूध म्हटल्याबरोबर मी जागा झालो. बाईसाहेबांनी दूध घेतलं. त्यावेळेस दार उघडलं गेलो म्हणून मी आत जायला मिळालं. सतरंजी एक वळकटी घेऊन मी आतमध्ये आलो. कॉटवरती वळकटी टाकली. बसून राहिलो नुसता. अजून डोक्यात संभ्रम. खरंच माझ्या आयुष्यात हा असा दिवस उगवला आहे. मी वैद्यरांच्या घरी जाणार आहे. तिथे वातावरण कसं असेल, ती आपल्याशी काय बोलेल, कशी वागेल. आणि एवढ्यात आवाज आला म्हणून मी वळून पाहिलं तर रमा माझ्या बुटांना पॉलिश करत होती. ते पाहिल्यावर मात्र माझा इतका बेचैन झालो. मी 8 दिवस फक्त माझा सुखाचा विचार केला. मी तिच्या घरी जातोय म्हटल्याबरोबर ह्या बाईच्या मनात काय वादळ घोंगावत असतील त्याचा मी विचारही केला नाही. तिच्या मनस्थितीकडे मी लक्ष दिलं नाही आणि आता ही माझ्या बुटांना पॉलिश करत होती. 8 दिवस झाले ती माझ्याशी बोलत नाही पण सगळी कामं करते. मला इतकं चोरट्यासारखं झालं. अंगावरचं पांघरून मी झुगारून दिलं. तिच्या अंगावर धावून गेलो. रमा, मला लाजवतेस काय? बुटांना पॉलिश तू करतेस? हे पहा, तुम्हाला जायचं आहे तिच्याकडे. अगं यापेक्षा माझ्याशी दोन गोड शब्द बोल. तोंड धुवा. तोंड धुतल्यावर चहा, चहा झाल्यावर दाढीचं पाणी, अंघोळीचं पाणी. अंघोळ करून बाहेर आलो. कपडे हँगरवर लावले. तिने माझ्यासमोर हँगर सरकवून दिला. रमा, हे कपडे कुणाचे आहेत? तुमचेच. गोडबोल्यांचा सूट त्याच दिवशी परत केला. गावभर जाहिरात नको माझे कपडे घालून तिच्याकडे गेला म्हणून. पॅन्ट घरात होता एक पीस, शिवून घेतलाय. जुन्या पॅन्टवरून माप दिलाय. होतं काय बघा. बुशर्ट रेडीमेड आहे. ह्या कपड्यांकरता किती खर्च केला ती सांगायची वेळ ही नाहीये. काही अडलं होतं का? ती वैदा आहे. वाटेल त्या कपड्यात स्वागत करायला तुमची रमा नाहीये. त्या कॉमेंट सगळं ते कपडे अंगावर कसे बसतात हे पाहत मी घरातल्या एवढ्याशा आरशासमोर उभा राहिला. तो आरसा हातात घेऊन मी असा तिरका वाकडा करत कपडे कसे होतात ते पाहत होतो. तेवढ्यात बाईसाहेब शेजारी येऊन उभ्या राहिल्या. 2 गोष्टी बोलून ठेवायच्या आहेत. बोलू का? सांग ना. राघवाल म्हणून बोलायची कधी थांबली आहेस का? तसं नाही. या कपड्यावर काही सांडू नका. रमा, तुला काही वेड बीड लागलाय का? मला हे सांगायचं नव्हतंच. सांगायची गोष्ट खरी पुढेच आहे. सांग ना. काही नाही. तिथे गेलात म्हणजे नीट वागा म्हणजे झालं. मग मला भयंकर संताप आला. नीट वागा म्हणजे काय करू? काही करू नका तेच सांगते. तोपर्यंत चाळीतली मंडळी पुन्हा खोलीमध्ये जमली. एक दोघांनी मला हार घातलेत. एकाने फोटो काढला. 6च्या सुमारास माणिकजी एम्पाला घेऊन आला. टाळ्यांच्या गजरात आम्ही एम्पालामध्ये जाऊन बसलो. हो, आमच्या या एवढ्या चौकातून एम्पाला काढता काढता माणिकजीला भल्या पहाटे सकाळी घाम फुटला. महत्व त्याला नाही. आमची गाडी अशी चौकातून बाहेर पडता पडता कोणत्या तरी कार्ट्याने जा मुलीचा दिला घरी सुखी राहा म्हणून रेकॉर्ड पण लावलो. वैतारामांच्या पोर्च मध्ये जेव्हा एम्पाला उभी राहिली तेव्हा ते वैभव मी पाहत राहिलो. काय बघावं, काय बघू नये. नुसती नजरबंदी. कवितेप्रमाणे वर्णन करतात तसे हिरवे हिरवे गालीचे पसरलेले, संगमरवरी इमारत, छान गुळगुळीत पायऱ्या, काचेचे सरकते दरवाजे, त्याच्या मागून सोडलेले नायलॉनचे पडदे. दिवाणखान्याच्या दरवाजेपाशी मी उभा राहिलो. पायामधले पॉलिश केलेले बूट असून देखील कार्पेटला पाय लावायची हिंमत नाही. मी कार्पेटच्या काठाकाठाने चालत सर्वात शेवटी एक खुर्ची ठेवली होती त्यावर जाऊन कोसळलो. लखलखाट करणार फर्निचर. हो, पॉलिश केलेल्या फर्निचर मध्ये माझा चेहरा जेवढा मला स्पष्ट दिसला तेवढा सकाळी घराच्या आरशामध्ये दिसला नव्हता. कडकडीत पोशाखातला वेटर ट्रे आणून ठेवला. बघत राहिलो यातला आधी काय खातात नंतर काय खातात. एका बाउल मध्ये फ्रीज मधले लोणी म्हणजे बटर,
म्हणजे लोण्याचे तुकडे कडक झालेले. आता हे कडक लोणी ब्रेडला नीट लागत नाही. हे वैद्याला म्हणलं मी सांगायचं का हो? मी लावायचा प्रयत्न करणार, ते टणगण गालिच्यावर पडणार, उचलता येणार नाही, ठेवता येणार नाही. काय काय प्रॉब्लेम. किटलीचं झाकण उघडलं तर काळ्या रंगाचं पाणी. मला कॉफी देखील करून घेता येत नाही. या बाईच्या घरात एवढे नोकर आहेत, संपूर्ण कॉफी करायला एकालाही सवड नव्हती का हो? या मोठ्या मोठ्या हॉटेलात आपण जायचं आणि निम्मं काम आपणच करायचं. शेवटी मी दिवाणखान्यात संपूर्ण एक चक्कर मारली. कोणी बघत नाही ना याची खात्री करून घेतली. लोणी बिणी खायचा नाद सोडून दिला. कपभर काळ्या रंगाचं कॉफीचं पाणी एक तसंच प्यालो. वर थोडस दूध प्यालो आणि सर्वात शेवटी 2 चमचे साखर खाल्ली. 2 तासाने पुन्हा एम्पाला माणिकजी समोर येऊन उभा राहिला. आणखीन एक गृहस्थ गाडीतून खाली उतरला. आता ह्या बाईच्या घरामध्ये प्रोड्युसर कोण, डायरेक्टर कोण, काही पत्ता लागायचा नाही. म्हणून नमस्कार केलेला बरा. मी नमस्कार केला. त्यालाही वाटलं मी कोणीतरी आहे. त्यांनी नमस्कार केला. तो समोर येऊन बसल्याबरोबर ताबडतोब ट्रे आला. त्या माणसाने सटाटच सर्व गोष्टी नंतर खाल्ल्या. सटासट सर्व गोष्टी खाल्ल्यात आणि नंतर आम्हाला कळलं की मगाशी मी कसं खायला पाहिजे होतं. पण आपल्याला असं काही म्हणता येतं का हो, मला एक स्लाइस द्या म्हणून? नाही. त्या क्षणी आयुष्यातला एक शब्द मला फार मोठा अर्थ शिकवून गेला, ज्याला आपण एटिकेट्स म्हणतो, मॅनर्स म्हणतो. त्याचा खरा अर्थ काय किंवा व्हॉट इज संस्कृती? तर संस्कृती म्हणजे एकच, जो माणूस स्वतःचे मॅक्झिमम हाल करू शकतो तो संस्कृतीवाला. ट्रे घेऊन वेटर निघून गेला आणि मी हिंदी भाषेतले सर्व चांगले शब्द एकत्र करीत त्यांना विचारले, आपका शुभ नाम? मेरा नाम तांबे. तांबे म्हणजे मराठी माणूस, बिलकुल भेसळ नसलेला मराठी माणूस. तांबे तुम्ही आत्ता इथे कसे? हाच प्रश्न विचारायची मी इतक्या वेळ वाट बघत होतो. नाही सांगा ना. आणि तांबे म्हणजे आम्हाला एकच तांबे माहिती हो. मी त्यांना म्हटलं, तांबे तुमचा गाद्यांचा कारखाना आहे का? नाही, आम्ही त्याच्या अगोदरची सोय करतो. म्हणजे आमचं हॉटेल आहे. हॉटेल आहे म्हटल्याबरोबर ह्या माणसाने सगळ्या गोष्टी कशा खाल्ल्यात याचा मला कल्पना आली. मग मी पुन्हा त्यांना प्रश्न विचारला, तांबे तुम्ही आता इथे कसे? बरोबर, आपला लाडका सैनिकाला ओळखा या कॉम्पिटिशन मी दुसरा आलो. मला वैद्यरामांचा 10.25 तास, तुम्ही 12 तास. अगोदर 2 तास तुम्ही इथे आलात? हो. काय काय घडलं? वाट बघतोय. पुन्हा 2 तासांनी एम्पाला आणखीन एक गृहस्थ खाली उतरला. आता आम्ही दोघांनी काय असेल ते ओळखलं. आम्ही दोघे जण आपणहून त्याच्या समोर जाऊन उभे राहिलो. तांबे म्हणाले 10 तास. मी म्हणालो 12 तास. तो बोलला 8 तास. जेवायला बसताना मुद्दामून मी तांब्यांच्या जवळ बसलो. तांबे जसं जेवतील तसं आपण जेवू. पण त्यावेळेस कळलं की आपल्याला कोणतीच नक्कल करता येत नाही. केवळ पैशाचं बळ आपल्याला आणता येत नाही असं नाही, तर आपली संस्कृतीचं नाटक देखील करता येत नाही. विद्वत्तेचा आव आणता येत नाही. आपण जसे आहोत तसे आहोत. म्हणून भरल्या ताटावरून उपाशीच उठलो, बाहेर आलो. केवळ जेवायचं कसं हे न समजल्यामुळे क्षणभर डोळा लागला. त्या क्षणभरच्या डोळे झोपेत आम्हाला काय दिसावं? झोपेत सुद्धा वैद्यरामन नाही, 200 वया. पटकन जागा झालो. तांबे शांतपणे बसले होते. काय हो, झोपलात काय, उठलात काय? तांबे, ही वया भेटेल न भेटेल, पण माझी सगळी अब्रू ह्या 200 वह्यावर आहे हो. तिची सही हवी आहे. एवढंच ना, काळजी करू नका. 100 वह्या तुम्ही घ्या, 100 वह्या मी घेतो. सह्या करून टाका. तिची खरी सही कोणी बघितली आहे? वा वा तांबे, ह्याच्याकरता गल्ल्यावरच डोकं लागतं. आम्ही फटाफट सह्या केल्या. तो 8 तासवाला जेवण उकळून निघून गेला. आता करायचं काय? तांब्याने खिशातून पत्ते काढले. चला डाव टाकूया. मला हे आयुष्यात जमलं नाही हो. मग पत्त्याला कधी हात सुद्धा लावला नाही. एवढंच ना, वैद्यरामांच्या घरी तुम्ही येणार आहे, कोणी सांगितलं होतं तुम्हाला कधी आयुष्यात? एक दिवस वैद्यरामांनी दिला तसा एक दिवस पत्त्यांना द्या. पण काय करायचं? चक्क पैसे लावून खेळायचं म्हणजे जुगार. हो हो, नको, तेही जमणार नाही.
असं करू नका हो, एकदा खेळून बघा. तांब्याने गळ घातली, मी खेळायला सुरुवात केली आणि नशीब इतकं चांगलं की जो गल्ला तांब्यांकडे जमायचा तो हळूहळू माझ्याकडे जमायला लागला. तांबे आपण जाऊया. 12 तास संपायला अवकाश आहे. गल्ल्यावरचा आणखीन एक गुण सांगतो. शेवटच्या क्षणापर्यंत कॅश येत असते, म्हणून आयुष्यातला कोणता क्षण कॅश होईल हे सांगता येत नाही. शेवटपर्यंत वाट बघायची. उपयोग काहीच झाला नाही. पुन्हा एम्पाला आली. मी भाग्यवान क्रमांक 1 म्हणून एम्पाला न्यायला मला शेवटी आली. पुन्हा एकदा पाटोळ्यांच्या चाळीने 200 वह्या अस्मादिक माणिकजी आणि एम्पाला यांचं स्वागत केलं. मधल्यावरच्या मुलांनी आपापल्या वह्या ओळखून पोबारा केला. मी माझ्या घरापाशी आलो. पुन्हा 50-60 माणसं वाट बघत होती आणि भिरभिरीत प्रश्न आला, काय काय घडलं दिवसभर? काय सांगणार? जे घडलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्याऐवजी काय सांगायचं याला प्रतिभा नव्हती. तरी देखील सगळ्यांच्या नजरा एकदा बघितल्या, क्षणभर डोळे मिटून घेतले. त्याचाही काही लोकांनी गैरसमज करून घेतला. पहा किती दमलाय तो, त्याला बोलवत नाहीये आणि मग सुरुवात करणार असं लक्षात आल्याबरोबर एक जण म्हणाला, सगळं सांगायचं बरं का? सगळं सांगणार आहे. सकाळपासून सुरुवात करतो. अरे आम्ही सकाळी 6च्या सुमाराला आमची एम्पाला जेव्हा वैदारामांच्या पोर्चमध्ये उभी राहिली तेव्हा ती आसमानातली परी साक्षात गंधर्व कन्या सर्व लोक सोडून माझ्या स्वागताकरता संगमरवरी पायऱ्यावरती उभी होती. मंद मंद पदन्यास करत ती पुढे आली. तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि तिने हात पुढे केला. तो हात आम्ही हातात धरून गाडीतून खाली उतरलो. तिच्यासारखाच पदन्यास करण्याचा प्रयत्न करत करत, आमचा कसला पदन्यास, तिच्या पायात पाय अडकू नये हीच आमची भीती. 4 पायऱ्या चढून वर आलो. ती म्हणाली, तुम्ही दमला असाल. मी म्हणालो, हो. आम्हाला दमायला काय झालं होतं? ती म्हणाली, माझ्याकडे घरी येताना प्रत्येक माणसाचं हे असंच होतं. हो, सिनेमावाले व्यवसायाची माणसं देखील येथे गांगरून जातात. तुमची काय कथा? पण तुम्ही मुळीच घाबरू नका. आज संपूर्ण दिवस मी तुमच्या सेवेत आहे. एकही अपॉइंटमेंट नाही, पिक्चर नाही, शूटिंग नाही, काही नाही. हा, दिवसभर मी तुमच्या पायाशी आहे. हा, हातपाय धुवून येऊ का? हो चालेल. तुम्हाला गरम पाणी देऊ की गार पाणी? आम्ही बाथरूम कडे निघालो. आता सगळ्या गोष्टी मी क्रमाक्रमाने सांगत होतो. मध्ये बोलायचं कोणाचं काही अडलं होतं? एक प्रश्न आला, हो वैदारामन तुमच्याशी मराठीतून बोलली का हो? तो खवचट प्रश्न आल्याबरोबर मी ओळखलं, सदाशिव पेठ, पुणे. वैदारामन माझ्याशी हिंदीतूनच बोलली, पण तुम्हाला कळावं म्हणून मी मराठीतून सांगतोय. पण एवढा हा विलंब आमच्या बिलीमोरियाला सहन झाला नाही. तो तल्लीन झाला होता. तो एकदम ओरडला, अरे त्याला डिस्टर्ब करू नको, तो बाथरूम कडे निघालाय. आणि मंडळी, मी हातपाय धुण्याकरता बाथरूम मध्ये गेलो त्यावेळेचं वर्णन करू की 2 तासानंतर पुन्हा जावं लागलं त्याचं वर्णन करू? तू पुन्हा कशाला गेली? आम्ही टब्बात घेतला. आम्ही म्हणजे वैदारामान आणि मी. तू साला वैदारामान संग टब्बात घेतली? मग काय तिच्या खानसामाबरोबर? अरे वैदारामांबर टब्बात घेतला म्हटल्याबरोबर चाळीतल्या लोकांच्या डोळ्याची बुब्बुळ बाहेर आली. आणि मग 20 मिनिटं मी जे कडकडीत बोलत होतो, वैदारामांचं घर म्हणजे काय काय सांगू, काय ती बाई होती, परीच साक्षात. शब्दाने शब्दच पोचवता येतो, बाकी काहीही पोचवता येत नाही. पण ती वास्तू केवढी मोठी, दिवाणखाना केवढा मोठा, डायनिंग टेबल, टेरेस केवढा, बेडरूम केवढी. हे सगळं अर्धा तासानंतर मंडळी निघून गेली आणि स्वयंपाकघरातून बाणासारखा प्रश्न आला, जेवणार आहात का? मी अभावितपणे इतक्या मोठ्याने हो म्हटलं. मला एवढ्या मोठ्याने होकार द्यायचा नव्हता, कारण त्या हो वरून आमच्या बायकोने ओळखलं होतं की मी दिवसभर उपाशी आहे प्रत्येक बाबतीत. घरचं पिठलं भाकरी किती सुमधुर लागतो हे नवप्रत्यंतर. भराभरा जेवलो, बाहेर आलो. बायकोने देखील एक एक दिवे बंद करत, एक एक म्हणजे 2च आहेत,
एक एक म्हणजे पलंगावर माझ्या शेजारी येऊन बसली. त्या बसण्याच्या पद्धतीवरून मी ओळखलं की हिचं टेम्परेचर आणि खोलीचं टेम्परेचर किती आहे. रमा, रागावलीस ना? हो. जवळ कशी आलीस? जाब विचारायचा म्हणून. माझं काय चुकलं? काही तारतम्य? चाळीत नंतर राहायचं आहे ना? वाटेल ते सांगत होतात. काय सांगायचं काय नाही सांगायचं काही विचार. पाठीमागे मी आहे ह्याचा तरी. माझं माझं काय चुकलं? मग सांगायला पाहिजे केव्हा तरी. पण रमा माझं काही ऐकून घेईना. माझा सूर बदलला, तो तिने ओळखला. ती आणखीन जवळ आली. रमाकांत, पहिल्यांदा मलाही सगळं खरं वाटलं. पण तू जेव्हा म्हणालास ना की तिचा हात रुमाल देखील 3 फूट बाय 3 फूट होता, मी अंधारात जिच्च आली. पण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, मी सिनेमे बघत नाही. वैभव कशाशी खातात आम्हाला माहिती नाही. श्रीमंती आम्ही लांबून बघितलेली नाही. मोठ्या लोकांकडे कधी गेलेलो नाही. आमचं घर कसं आहे तेही तुम्हाला सांगितलंय. आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की श्रीमंतांचं सगळं मोठं असतं, म्हणजे त्यांचा ड्रॉइंग हॉल, त्यांचा टेबल, हे सगळं. मग वैद्यनाथांचा हातरुमाल देखील एवढासा कसा असेल हो? तोही चांगला 3 फूट बाय 3 फूट. रमा म्हणाली, हो 3 फूट बाय 3 फूट असायला तो काय टेबल क्लॉथ होता का हो? रमा, दिवा लाव, तुला सगळं सांगतो. तिने दिवा लावला. त्या प्रकाशाचा मला आधार वाटला. रमा, दिवसभर तिथे काहीच घडलं नाही हो. हो, तुमच्या हातनं काय घडणार आहे? म्हणून तर मी तुम्हाला जा म्हटलं. वैद्यरामन मला दिसली सुद्धा नाही. मग काय केलं? आणि इतका वेळ तुमच्यापासून आणि तिच्यापासून लपून ठेवलेली एक गोष्ट आता सांगतो. अहो, पत्त्यामध्ये कधी नाही ते प्लस झालो होतो. पैसे जमले होते. सुरेख साडी घेतली, तिच्या ती हातामध्ये ठेवली. ती साडी बघून ती चक्रावून गेली. तिचा पोत बघून किती पैसे घालवलेत विचारू नकोस. काही अडलं होतं? डॉक्टरांचं बिल ह्याच महिन्याचं आलंय. काही कल्पना? अरे, आमचे हे हिशोब असेच असतात. आपली जी काही उपेक्षा झाली आहे कोणत्या तरी कारणाने, त्याची ही परतफेड म्हणा, भेट म्हणा, कुठल्या तरी मार्गाने कुठला तरी हिशोब करायचा. जिथे माया असेल म्हणून पाठ थोपटून घ्यायची. मी नाकारू कशाला? एक सुखाचा मी 8 दिवस विचार करत होतो. जाऊ दे, जास्त काही सांगत नाही. रामाजवळ आली, छातीवरती डोक घुसवत एकच वाक्य बोलली, रमाकांत, तू भाबडा आहेस, भोळा आहेस. लोक तुला बनवतात, पण खरं सांगू, या जगात तू नजर टाकशील तिकडे नजरबंदी होईल एवढं सौंदर्य आहे रे. रंभा म्हण, उर्वशी म्हण, अप्सरा एक एक. शेवटी एक सांगू का? नवऱ्याच्या पिवळ्या गंजी फ्रॉकची पर्वा न करता जी त्याच्या कुशीत शिरते तीच त्याची वैदारामान असते. नमस्कार. छान छान छान. खूप मस्त. छान, खूप छान. मस्त एकदम वैदरेमान छान रंगली. खूपच छान, मस्त पण वाटलं. ते खूप छान झालं. करा चालू. ही गोष्ट एक मैत्रीण सांगते. द स्काय पिंक अँड आणि रंगबिरंगी हत्ती. 2 वर्षापूर्वी प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर ह्यांचा द स्काय इज पिंक हा चित्रपट येऊन गेला. सर्वांग सुंदर सिनेमा होता. पण या सिनेमाला हे नाव का दिले असेल तर या सिनेमातील एक दृश्य असे होते की प्रियांका आपल्या मुलीच्या आजारपणाच्या उपचारासाठी परदेशात गेली असता तिचा 4 वर्षाचा मुलगा व नवरा भारतातच असतात. आई मुलाचे संभाषण रोज फोनवर होत असते. फोनवरच्या संभाषणाने आई आणि मुलांमध्ये बेस्ट बॉन्डिंग तयार झाले. एके दिवशी मुलगा फोनवर आईला रडत रडत सांगतो, मॉम, मला आज आर्ट टीचरने खूप ओरडली कारण मी आज आकाश गुलाबी रंगाने रंगवले होते तर बाकीच्या मुलांनी ते निळ्या रंगाने रंगवले होते. टीचरने तेच सांगितले. म्हटले, आकाश कधी गुलाबी असते का? पण मॉम, सूर्य उगवताना आकाश गुलाबीच असते ना. सांग ना, माझी काय चूक आहे? माझ्या शाळेत कोणी ऐकूनच घेत नाही, पण मला आकाश गुलाबीच काढायचे आहे. भले मला कमी मार्क्स मिळू दे, पण मला आकाश गुलाबीच काढावेसे वाटते. नाही काढायचे मला आकाश निळे. आणि 4 वर्षाचा मुलगा हमसून रडायला लागतो. लंडन मध्ये आई मुलीच्या आजारपणामुळे हळवी झालेली असते. मुलगी आजारपणातून बरी होणार नाही याची कल्पना आईलाही आणि मुलीलाही असते.
आदल्याच रात्री ती आईला म्हणत असते, मॉम मला जगायचंय, मला मला इतक्यात मरायचे नाही. आईचे हृदय पिवटून निघते. दुसऱ्या दिवशी फोनवरून जेव्हा मुलगा टीचर ओरडली म्हणून रडत असतो, तेव्हा तर भारतातल्या मुलासाठी तिचा जीव तुटत असतो. तिला मुलाचे रडणे कुठेतरी आपल्या आतमध्ये जाऊन भेटते. ती विचार करते, अरे खरंच किती छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंदही आपण मुलांना देऊ शकत नाही. जीवन किती क्षणभंगूर आहे. काय असे आभाळ कोसळणार आहे, माझ्या मुलाने आकाश गुलाबी रंगाने रंगवले तर. शेवटी ती फोनवर मुलांना ठामपणे सांगते, हे बघ बेटा, तुला आकाश गुलाबी रंगाने रंगवायचे आहे ना, मग तू गुलाबी रंगाने आकाश रंगव. तुझ्या आकाशाचा रंग कोणता असावा हे ठरवण्याचा हक्क फक्त तुलाच आहे. तुला जसं वाटतं तसंच कर. तुझं म्हणणं बरोबर आहे. तू रंगव गुलाबी आकाश. मला आवडेल तुझं सुंदर गुलाबी आकाश. आईच्या म्हणण्याने मुलगा आनंदतो व आईलाही समाधान मिळते की मी लांब असूनही माझ्या मुलाच्या पाठीशी ठाम उभी राहिले. त्याला त्याचा आनंद मिळवून दिला. प्रसंग छोटा पण विचार करायला लावणारा. किती छोट्या छोट्या गोष्टीचा आपण आग्रही असतो. किरकोळ गोष्टीतला आनंदही आपण उपभोगत नाही. सतत प्रत्येक गोष्टीत काही ना काही विसंवाद शोधत राहतो. सिनेमातला हा प्रसंग मला थेट मी 8वीत असतानाच्या काळात घेऊन गेला. चला आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. गोष्ट छोटीशीच पण डोंगरा एवढी मोठी. तर 8वीत असताना माझी एक खूप जीवाभावाची मैत्रीण होती. सतत मी तिच्या घरी असायची, नाहीतर ती माझ्या घरी असायची. सतत आम्ही एकत्रच असायचो. तिच्या वडिलांची एक 3 मजली इमारत होती. त्यात 4 भाडेकरू होते. या भाडेकरू मध्ये देसाई नावाचे एक चौकोनी कुटुंब राहत होते. एक मुलगा, एक मुलगी, आई आणि वडील. मुलगी मोठी तर मुलगा लहान. मुलाचे नाव अमित. तर हा अमित एकदम लहान होता, म्हणजे 4 वर्षाचा. एकदम गोड मुलगा. तर त्याच्या शाळेत चित्र रंगवायची स्पर्धा सुरू होणार होती. शाळेतल्या शिक्षकांनी आधी सांगितले होते, स्पर्धेत हत्तीचे चित्र आम्ही देणार आहे, मुलांनी ते रंगवायचे आहे. सगळ्यांनी घरी मुलाकडून प्रॅक्टिस करून घ्या. सगळ्या पालकांबरोबर अमितच्या घरी प्रॅक्टिस सुरू झाली. पण ह्या पठ्ठ्याला हत्ती काळ्या पांढऱ्या रंगाने मिश्रणाच्या राखाडी रंगाने रंगवायचाच नव्हता. आई मनापासून सांगत होती, अरे हत्ती ग्रे कलरचा असतो. हत्तीची रंगवलेली चित्र दाखवत होती. टीव्हीवर हत्ती दाखवत होती. पण ह्या पठ्ठ्या पुरता हा तेवढ्या पुरता हो हो म्हणायचा. पण याला चित्र दिले की हा लाल, कधी हिरवा तर कधी निळ्या रंगाने रंगवायचा. हे बघून आई चिडायची, ओरडायची. हा रडायचा. मग म्हणायचा, रंगवतो काळ्या रंगाने रंगवतो हत्ती, पण परत तेच. आता प्रकरण अमितच्या वडिलांपर्यंत गेले. वडिलांनाही त्याला सर्वतोपरी समजावून सांगितलं, पण परिणाम शून्य. स्त्रियांपेक्षा पुरुषांची सहनशक्ती कमीच, त्यामुळे व्हायचे तेच झाले. बाबांनी अमितला मारले व रागाने कामाने निघून गेले. अमितची आई दुःखी. मुलाला कसे सांभाळायचे हे तिला कळत नव्हते. मनातून प्रत्येक आईप्रमाणे तिच्या त्या एवढ्याशा बालजीवाला बक्षीस मिळावे हीच इच्छा होती. अमितला वडिलांनी मारले. अमितने भोकाड पसरले. अमितचे बाबा दार आपटून निघून गेले. हे सगळं आम्हा दोघी मैत्रिणींना वर ऐकू आले. अमितचे बाबा गेल्यावर आम्ही धावलो अमितच्या घरी. कारण इमारतीतल्या सगळ्यात गोंडस छोटा मुलगा अमित. त्यामुळे त्याचे रडणे आम्हाला कुठल्याही मनाला दुखवून जायचे नव्हते. आम्ही अमितकडे गेल्याबरोबर दीदी करत आमच्याकडे झेपावला. आतापर्यंत चापटही न खाल्लेला अमित भोकाडपासून रडत होता. मग आम्ही अमितच्या आईला विचारले, काय झाले? आईने सगळी परिस्थिती सांगितली. आता आमचा मोर्चा अमितकडे. त्याला आम्ही दोघी गॅलरीत घेऊन गेलो. चिव दाखव, आगगाडी दाखव, काऊ दाखव असं करत आधी शांत केले. मग एक बडबड गीत म्हटले. त्याच्या बरोबर नाच केला. आता अमित रडणे विसरला. अमितच्या आईकडे सोपवून आम्ही परत मैत्रिणीच्या घरी गेलो. पण माझ्या डोक्यातून त्या हत्तीचे कधी लाल तर कधी हिरव्या रंगाचे रंगवणे मनातून जाईना. काय केले म्हणजे अमितच्या मनासारखे होईल आणि त्याला बक्षीसही मिळेल याचा विचार सतत माझ्या मनात घोळत होता. कारण मी हाडाची चित्रकार, सतत चित्र काढणे हाच माझा उद्योग. आणि मग मला एक मार्ग सापडला. मी मैत्रिणीला म्हणाले,
चल चल अमितकडे. एकीका ढंगेत 2 पायऱ्या उतरत आम्ही अमितकडे पोहोचलो. अमितच्या आईला, अमित कुठे आहे? अमित कुठे आहे? थांबा मी सांगते. अमितला कसे रंगवायचे चित्र मी सांगते. अमितला कागदावर हत्तीची चित्र काढून दिले. आता त्याच्याशी मी अत्यंत गोड शब्दात बोलू लागले. कुठेही तो नाराज होणार नाही याची काळजी घेत होते मी. अमित बाळा, हे बघ हा हत्ती. आता आपल्याला हा हत्ती रंगवायचा आहे. आता हत्ती बघितल्याबरोबर अमितने तोंड फिरवले. मी नाही रंगवणार हत्ती, मला नको बक्षीस. मी पण आता हट्टाला पेटले होते. हळूच मी आपली रंगपेटी यातले कोणते अमितकडे सांगवली आणि यातले कोणते रंग आवडत नाही ते मला दे. नको रंगवू तू तुझ्या हत्ती, पण तू दुसऱ्या रंगाने रंगव. माझे प्रयत्न बघायला अमितची आई आली. नको असलेले रंग काढ म्हटल्याबरोबर पठ्ठ्याने बरोबर काळा पांढरा रंग माझ्याकडे दिला. अमितची आई नाराज. बघ असेच करतो हा. आता काय रंगवणार आहात ती? जाऊ दे. ती आत निघून गेली. आता मी अमितला, अरे वा अमित, काळा रंग नको वाटतं. जाऊ दे, मलाही नाही आवडत काळा रंग, दे टाळी. असं म्हणताच अमितची कळी खुलली. हा चित्र रंगवायला तयार झाला. मी हळूच अमित पुढे प्रस्ताव ठेवला. हे बघ अमित, आता तुला हवे तेवढे छान छान आवडणारे रंग वापर, पण रंग रेषेच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही, हा कळलं? अमित खुश झाला. त्याने होते नव्हते सगळे रंग वापरले. झाला एकदाचा त्याचा हत्ती रंगवून. लाल, हिरवा, पिवळा, निळा सगळ्या रंगाने सजला. अमित एकदम खुश. मीही, अरे वा एकदम भारी. पण बेटा, आता बाई तुला विचारतील की हत्ती असा असतो का, मग तू काय उत्तर देशील? आता अमित खगीर मुसला, गप्प बसला. त्यावर त्याला टाळी दे असं म्हणत मी त्याला सांगितले, तू बाईला सांगायचं नाही हत्ती काळाच असतो, पण माझा हत्ती रंगपंचमी खेळलाय म्हणून तो असा दिसतो. अमित खुश. दीदी अजून दे काढून हत्ती, मला रंगव तुम्ही. मग त्याने मनापासून अगदी आवडीने 4 हत्ती चित्रे रंगवली. मी अमित, हे बघ, मी सांगितलेले बाईंना सांगितले नाही तर तुला बक्षीस मिळणार नाही. हा, बाईंनी जरी तुला विचारले नाही तरी तू तिथे असणाऱ्या सगळ्यांना जाऊन तिथे तुझे चित्र दाखव आणि सांग तुझा हत्ती कसा खेळला रंग. मग बघ बक्षीस तुलाच मिळेल. अमितच्या आईलाही सांगितले, काकू रंगवू द्या त्याला हत्ती हव्या त्या रंगाने. सगळ्या वर्गात याचा हत्ती वेगळा असेल, एखाद्या वेळेस बक्षीसही मिळून जाईल. दुसऱ्या दिवशी अमित बरोबर आम्ही दोघी मैत्रिणी शाळेत गेलो. याला हवे तसे रंग मनसोक्त वापरून हत्ती रंगवला. बाईने चित्र घेताना विचारले, हत्ती या रंगाचा असतो का अमित? आता आमचे याच्या उत्तराकडे लक्ष. अमित बोबड्या शब्दात उत्तरला, हत्ती काळा असतो, पण माझा हत्ती रंगपंचमी खेळलाय म्हणून असा दिसतो. खेळ खलास. बाई ही मनापासून खुश. पुढे काय सांगायचं हो. अमितला त्या स्पर्धेत 1ल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. आई खुश, बाबा खुश, अमितही खुश. मी तर सगळ्यात खुश. पुढे हाच अमित प्रत्येक स्पर्धेला मी सांगेल ते मनापासून ऐकायचा आणि त्याची आई हसून म्हणायची, तुला ना वशीकरण येते बाई, तुझंच ऐकतो हा निमूटपणे. आता या गोष्टीपासून आपण नेमके काय शिकायचे? तर आपल्याकडेही देवाने एक वेगळ्या भावभावनांनी व इतिहास जमा गोष्टींनी गोष्टीची छान रंग त्यातून चित्र बनवायचे. आपल्याला रोजच्या जीवनात आपल्या चित्रात जुनेच काळा रंग द्यायचा आहे का रोज प्रसन्न असे सप्तरंग भरायचे आहेत? आपण तर अभियंते आहोत. आपण समाजातील सोकॉल्ड उच्च वर्गात समाविष्ट होणारे घटक आहेत. आपला आदर्श इतरांसमोर ठेवत आपण मोठे झाले पाहिजे. आपले चित्र सुंदरच असले पाहिजे, कारण हे चित्र पाहत आपली भावी पिढी चित्र रंगवणार आहे. त्यामुळे भावी पिढीला पैसे
शिक्षण, नोकरी याचबरोबर एक आल्हाददायक प्रसन्न आयुष्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आजपासून आपल्या रंगपेटीतला काळा रंग थोडा बाजूला ठेवून सुंदर असे सप्तरंग वापरत आपण एक चित्र काढूया. म्हणजे हे चित्र आपल्या मुलांच्या, नातवांच्या मनात घर करून राहील आणि हे चित्र आपला पारंपरिक वारसा बनेल. मग काय, स्काय इज पिंक नाहीतर रंगमंजुमी खेळलेला हत्ती असू दे, आपण मात्र आपले चित्र सुंदर रंगाने सजवत राहू. यातूनच समाजात निरागस मनाचे, जीवनाचा खरा अर्थ कळलेले सुखी मॉडर्न आर्टिस्ट तयार होतील, जे स्वतः मानसिक दृष्ट्या सुखी असतील व इतरांनाही सुखी करतील. कारण दुसऱ्याला आनंदी करणे यापेक्षा मोठा आनंद नाही. त्याचबरोबर आपला भावी पिढीला बक्षीस कसे मिळवता येईल हे शिकवायचे. त्यांना विनाकारण अनावश्यक गोष्टीत अडकवत त्यांचे आयुष्य भरकटत न्यायचे नाही. बरोबर ना? चला तर मग आजपासून आपण आपले चित्र सुंदर आठवणीच्या रंगात पूर्ण करूया. नमस्कार. वा वा वा. अशोक देशपांडे, तुमच्या दोन्ही कथा खूप सुंदर रीतीने तुम्ही सादर केल्यात. खूप छान तुमचं कथाकथन झालं आणि दोन्ही गोष्टी वाचलेल्या असल्यामुळे मला त्या जास्त तुमच्या सांगण्यातून आणखी जास्त कळल्या. वैदा रेहमान मासिकातलं कोडं सोडवलं आणि वैदा रेहमानच्या बरोबर 12 तास तुम्हाला घालवायला मिळणार आहेत हे जेव्हा बातमी सोसायटीत कळली तेव्हा सोसायटीतल्या लोकांनी केलेले तर्क तुम्हाला केलेली मदत आणि त्यांच्या मनात असलेले वादळ म्हणा किंवा विचार आणि त्यांनी तुम्हाला दिलेल्या वस्तू. आता गजरच आवश्यक ही गोष्ट घड्याळ म्हणून दिली, पण त्या घड्याळांनी सुद्धा वेगवेगळे टायमिंगचा गजर लावल्यामुळे तुमची झालेली रात्रीची झोपमोड या सगळ्या गोष्टींचं वर्णन तुम्ही अतिशय सुंदर केलं. संस्कृती म्हणजे जो माणूस स्वतःचे जास्तीत जास्त हाल करून घेतो हा विचार तुमचा मनाला पटला. पण संस्कृती म्हणता म्हणता आपण पोटभर जेवू पण शकत नाही, वावरू शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो काही प्रश्न खवचटपणे विचारला गेला की वैदा तुमच्यावर मराठीत बोलली का, म्हणजे प्रश्न विचारणारे किती सतर्क असतात ह्याचे एक उदाहरण आलं हे. कारण आपल्याला पेचात टाकणारी माणसं अनेक असतात. तुम्ही जरी कुणाला सगळ्यांना जरी काही उत्तरं दिली तर बायकोनी तुमच्या बरोबर तुमचं तिकडे काय झालं असेल आणि तुम्हाला ती भेटली असेल काय नाही वगैरे हे सगळं तिने ओळखलं आणि तिकडची तुमची जी परिस्थिती झालेली आहे ती जाणली आणि तिने तुमच्यावर सांगितलं की तुम्ही किती छान आहात, हिरो आहात वगैरे. आणि शेवटी कितीही काहीही झालं, वैदा रेहमानचं सौंदर्य असू दे, त्यांची संपत्ती असू दे, श्रीमंती असू दे, पण स्वतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे नवऱ्याच्या घामानी पिवळं झालेलं बनियन असून सुद्धा जी त्याच्या खुशीत शिरते, खरोखर मनापासून कसलाही विचार न करता ती प्रेम करते, हीच खरी प्रेयसी असते आणि हीच खरी वैदा. ह्याचं खूप छान वर्णन तुम्ही केलं. आणि दुसरी जी गोष्ट तुम्ही सांगितली ती मात्र खूपच माझा आवडीचा विषय. परवाच माझ्याही वाचनात आली आणि मी ती लिहून पण ठेवली होती, मला पुढे कधीतरी सांगता येईल म्हणून, पण तुम्ही आज सांगितली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. गोष्ट छोटीशी पण डोंगरा एवढे, म्हणजे मानसशास्त्रावर आधारित ही गोष्ट आहे. ज्या मुलाचं आकाश गुलाबीच तो सांगतो आणि खरं आकाश हे आकाशी रंगाचं असतं, निळं असतं हे सांगतात, त्यावेळेला त्या मुलाच्या मनातल्या भावना, त्याला काय वाटतं, त्याचं मन काय म्हणतं याचा विचार करून तुम्ही या लहान मुलांशी वागलं पाहिजे. हे फार मोठं त्यांनी आपण काय म्हणू त्याला, फार मोठं एक त्यांनी तत्व किंवा मानसिक दृष्ट्या मुलांशी कसं वागायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. पिक्चर मध्ये खूप छान. आता जेव्हा आई सांगते की जाऊ दे कुणाचंही कसंही जरी सगळ्यांनी निळं आकाश असेल तरी सुद्धा
तू तुझं आकाश गुलाबीत रंगव, कारण तुझं आकाश हे गुलाबीच आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो मुलगा आहे अमित 4 वर्षाचा, त्याला त्याचा हत्ती हा रंगवलेलाच त्याला रंगवायचा आहे, आणि त्याचा हत्ती हा त्याच्या स्वप्नातला, त्याच्या मनातला जो हत्ती आहे तो रंगीबेरंगीच आहे. पण स्पर्धेमध्ये त्याला यायला पाहिजे, बक्षीस मिळवायला पाहिजे, त्यांनी स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे, म्हणून त्याच्यावर जबरदस्ती केली जाते की हत्ती हा काळा करडा रंगाचाच असतो आणि तू त्याच रंगांनी रंगव म्हणून. पण तो मुलगा शेवटपर्यंत ऐकत नाही, त्याचा हट्ट सोडत नाही. त्यावेळेला एक मानसशास्त्र वर अभ्यास केलेली एक मैत्रीण म्हणा किंवा त्याच्या मनावर जाणणारी एक सायकोलॉजिस्ट, ती त्याचं मन ओळखते आणि त्याला सांगते की बरोबर आहे, तू तुझं हत्ती हा रंगवलेलाच आहे, रंगीबेरंगीच आहे आणि वेगवेगळ्या रंगांनी रंगीबेरंगीच तू रंगव तुझा हत्ती. पण स्पर्धेमध्ये मात्र भाग घेतलेल्या वेळेला त्यांनी त्यांच्या बाईला सांगितलं की स्पर्धकाला की तुम्ही जरी त्याचा हत्ती जरी रंगीबेरंगी आहे म्हणून जरी तुम्ही त्याला नापास केलं तरी सुद्धा हा जो हत्ती आहे तो सगळ्यांचे हत्ती हे नैसर्गिक कलरचे आहेत, जो हत्तीचा रंग आहे तोच. पण ह्या मुलाचं वेगळं विश्व आहे, वेगळे भावभावना आहेत त्याच्या, आणि त्यांनी तो हत्ती रंगपंचमीतला हत्ती त्यांनी आहे त्याचा, त्याच्यामुळे तो विविध रंगांनी रंगलेला आहे. आणि हे स्पर्धक ज्यांनी स्पर्धा घेतली होती त्यांना सुद्धा हे पटलं आणि त्यांनी त्या मुला विचार केला, म्हणजे ज्या वेळेला एखादं मूल हट्ट करतं त्यावेळेला आपण त्यांना किती समजून सांगायला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये आतमध्ये शिरून त्यांना बदलायला पाहिजे. ह्याचं ही एक उदाहरण आहे, हे खूप छान गोष्ट आहे. आणि नंतर मात्र तिने त्याला सांगितलेलं आहे अमितला की आत्ता जरी तू हत्ती काढलेला असलास, वेगवेगळ्या रंगांनी जरी रंगवलेला असला आणि रंगीबेरंगी जरी तुझा हत्ती असला तरी हत्ती हा खरा करड्या आणि काळ्या रंगाचाच असतो. तेव्हा तू याच्या पुढे लक्षात ठेव. आणि खरंच सांगण्यासारखी आनंदाची गोष्ट म्हणजे त्या मुलांनी त्याच्यानंतर तो रंगीत हत्ती कधीही काढला नाही. म्हणजे मुलांच्या मनात शिरून त्यांना तुम्ही बदलू शकता. याची एक खूप छान अशी गोष्ट अशोक देशपांडे तुम्ही सांगितलीत आणि खूप छान तुमचं सादरीकरण झालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे ट्रिप मध्ये जेव्हा आपण बदलापूरला गेलो तेव्हा तुम्ही कथाकथन अगदी 5 मिनिटामध्ये म्हटलं होतं, तेव्हाच हा धागा माझ्या मनात होता की तुम्ही खूप छान कथाकथन करता आणि आपण तुम्हाला एक शुक्रवार करायला सांगायचं आणि ही विनंती तुम्ही अगदी 4 दिवसामध्येच, तुम्हाला वेळच नाही मिळाला तयारी करायला सुद्धा, आणि 4 दिवसातच तुम्ही हे गोष्ट दोन्ही खूप छान सांगितल्यात आणि आमच्या विनंतीला मान दिलात आणि तुम्हाला त्रास झाला तरी सुद्धा तुम्ही आज तो खूप उत्तम रीतीने सादर केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्याविषयी मी एवढेच म्हणेन, अशोकराव तुम्ही एक कवी आहात, कारण तुम्ही सकाळी बोलता बोलता म्हणालात की मी खूप कविता केलेत, प्रेमावर पण माझ्या खूप कविता आहेत, आणि तुमच्या वाचन आणि लेखनाच्या माध्यमातून संस्कृतीने तुम्हाला एक वेगळीच उंची दिलेली आहे. तुमची गजानन महाराजांवर आणि कुलदैवतेवर खूप श्रद्धा आहे. श्रद्धेने तुम्हाला जीवनात तारले आहे, जगण्यात बळ दिले आहे, त्यामुळेच तुमचे जीवन सुंदर व सात्विक आहे. अशोकराव, तुमच्या या आजच्या कार्यक्रम खूप छान रीतीने देऊन आमचा वेळ आनंदात घालवल्याबद्दल तुमचे खूप खूप पुनश्च धन्यवाद.